नमस्कार. आज आपण नवरात्री स्पेशलमध्ये भगरीचा डोसा बनवणार आहे किंवा त्याला काही ठिकाणी वरई किंवा वरईचे तांदूळ तसेच उपवासाचे तांदूळ देखील म्हणतात. याचा वापर करून आज आपण मऊसूत असा डोसा बनवणार आहे आणि सोबतच उपवासाची बटाट्याची भाजी देखील बनवणार आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उपवासाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर ही 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तुम्हाला लवकर करायचं असेल, घाई असेल तर तुम्ही 1 तासामध्ये पण हे करू शकता. हे बघा, इथे 2 तासामध्ये ही भगर खूप छान भिजली आहे. हिला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये थोडंफार पाणी आलं तर चालेल, आपण एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे आणि खूप बारीक करून घ्यायचे आहे एकदम पेस्ट. डोशासाठी आपलं बॅटर असतं अगदी त्याचप्रमाणे. हे बघा, इथे मी याची एकदम फाईन पेस्ट बनवून घेतली आहे, खूप बारीक करून घेतली आहे ही भगर. हे बघा, ह्या बाउलमध्ये मी टाकून घेते. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथं थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे. हे बघा, हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. हे आणि 1 बटाटा, मी कच्चा बटाटा बारीक कापा करून घेतला आहे. तर तुम्ही बॉईल बटाटा पण यामध्ये टाकू शकता. आणि हे 2 चमचे मी दही घेतला आहे. हे रूम टेम्परेचरवरचं दही आहे आणि जास्त आंबट पण नाही. हे आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. हे बघा, या प्रकारे आपलं हे वाटण तयार आहे. हे मी ह्या भगर आपण जी बारीक करून घेतली आहे त्यामध्ये टाकते आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. दह्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस टाकला तरी पण चालू शकते. हे बघा, आपण ज्याप्रमाणे डोशाचं बॅटर बनवतो अगदी त्याचप्रमाणे याची थिकनेस पाहिजे आपल्याला. हे मी 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवते. जोपर्यंत आपलं डोशाचं बॅटर रेडी होते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. उपवासासाठी लागणारी बटाट्याची भाजी. इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. झालं की त्यामध्ये मी थोडे जिरे टाकते. तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आणि जिरे थोडं फुललं की इथं मी हे शेंगदाणे बॉईल करून घेतले आहे. बटाट्यासोबतच हे शेंगदाणे मी इथे बॉईल करून घेतले आहे, ते मी या तेलामध्ये टाकते. आणि 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा, शेंगदाणे 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरचीचे काप घेतले आहे. 4 ते 5 हिरवी मिरची ते टाकून घेते आहे आपल्याला. आणि एखाद्या मिनटं परतल्यानंतर आपण हा बटाटा बॉईल करून घेतला आहे मी इथे, तो टाकते आणि हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर त्यामध्ये कोथिंबीर टाकली तरीही चालेल. आणि एखादं मिनिट हे चांगलं परतून घेऊन आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे ही उपवासाची बटाट्याची भाजी एकदा करून बघा, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खूप फास्ट होते. आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, इथे आपली ही बटाट्याची भाजी रेडी आहे. मी एका बाउलमध्ये ही काढून घेते आणि आपण डोसा करून घेऊ. हे बघा, इथे 10 मिनिटानंतर आपले हे डोस्याचे बॅटर रेडी आहे. आता आपण याचे डोसे बनवून घेऊ. तव्याला मी इथं पहिलं तेल ग्रीस करून घेते थोडं. तवा गरम झाल्यानंतर आणि त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारते.
आणि हे पुसून घ्यायचं आहे आपल्याला. त्याने तव्याचं टेम्परेचर हे नॉर्मल राहतं आणि डोसा करपत नाही आपला किंवा चिटकत नाही तव्याला. आपल्याला एकसारखा हा डोसा असा पसरून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आणि कढईत थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. बघा डोश्याची ही एक बाजू भाजल्यानंतर आपण याला पलटी करणार आहे. बघा खूप छान रंग आला आहे डोश्याला. आणि याची दुसरी बाजू पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकते मी, त्याने आपला डोसा चांगला भाजला जाईल. अतिशय मऊसूद असा डोसा होतो आपला. हे बघा खूप छान कलर आला आहे आपल्या डोश्याला आणि जाळी पण खूप छान पडली आहे. इथे आपला हा डोसा भाजून तयार झाला आहे. मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते. हे बघा आपली डोश्याची ही एक बाजू चांगली भाजून झाली आहे. आता आपण याची दुसरी बाजू पण भाजून घेऊ. हे बघा कलर खूप छान आला आहे आपल्या डोश्याला. याचप्रमाणे आपली ही दुसरी बाजू पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे. हे बघा इथे आपला हा डोसा भाजून तयार आहे. याला प्लेटमध्ये काढून घेते.